शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी व्यक्त केली आहे। सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघाला विकास निधीपासून वंचित ठेवलं जात आहे असा आरोप करत त्यांनी पक्ष नेतृत्वाला सावध राहण्याचा इशारा दिलाय। तर निधी हा काही गुपचूप अंधारात दिला जात नाही, म्हणून अशा काही तक्रारी असतील तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्यासोबत चर्चा करावी असं आवाहन मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे। आपण गावाकडे देणार नाही। समजा इथं 31 पैकी 28 आपले निवडून आले आणि 28 रुपये निधी मिळाला नगरपालिकेला, तर मग त्या लोकांनी आपल्याला निवडून दिले पाप झाला असेल तर पुढच्या वेळेस शिवसेना नावाचा पक्ष मी सिल्लोडमध्ये राहतो। याच्याबद्दल विचार करायचा कारण मला दंड मिळत नाही जिल्हा नियोजन मंडळाकडून, तर आम्ही पक्ष चालवायचा कसं? महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तुम्हाला माहित आहे। एक 800 कोटीचा बजेट आहे, 8 रुपये मिळणार नाही। मग याच्याबद्दल पक्षाने तुम्ही वरिष्ठांना सांगा, नाही तर पुढे भविष्यामध्ये आपला पक्ष फार मोठ्या संकटातून निघालेला आहे। तुम्हाला सांगतो, जिल्हा न्यायालयाने जर चौकशी करायचे आदेशित केलं असेल तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीमध्ये खरं खोटं जे काय येईल ते निष्पन्न होईल। चौकशीला संजय गायकवाड सुद्धा समोर जातील आणि त्या संदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं होतं किंवा त्यांच्याबद्दलचे आरोप काय त्याबद्दलचा खुलासा